देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहे। पोहरादेवी येथील नगारा भवनाचं लोकार्पण, तसेच संत सेवालाल महाराज, तसेच संत रामराव महाराज, तसेच जगदंबा माता यांचे दर्शन घेणार आहे। नेमकंच या येथील जे महंत आहेत या महंतांना कालपर्यंत जे पास इश्यू म्हणजे त्यांना पास मिळाली नव्हती, मात्र आज सकाळ पास मिळाली आणि त्यांना या नगारा भवनाचं लोकार्पण दरम्यान जे देशाचे पंतप्रधान आले, नेमकंच त्यांना कसं वाटते, काय वाटते आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत आहे जितेंद्र महाराज। महाराज कसं वाटतं? आज आमच्यासाठी या पोहरागडामध्ये राहणाऱ्या तमाम सर्व महाराज लोक आणि संपूर्ण देशाच्या गोर बंजारा समाजासाठी फार अभिमानास्पद ही आजची गोष्ट आहे, आजचा क्षण आहे। कारण आज देशाचे प्रभावी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आज संत सेवालाल महाराज, माता जगदंबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन नगारा वास्तूचा लोकार्पण या ठिकाणी करणार आहे आणि सर्व समाज बांधवांना संबोधित करणार आहे। आमच्या सर्वांसाठी आज अतिशय आनंदाचा क्षण आहे। आम्हाला सर्व या कार्यक्रमाविषयी रीतसर शासनाकडून सर्व आमंत्रण मिळालेलं आहे आणि मोदी साहेब आल्यानंतर मोदी साहेबांच्या सोबत आम्ही सर्व ठिकाणी राहणार आहोत। आपल्यासोबत सुनील महाराज आहेत। सुनील महाराज, आपल्याला जो निमंत्रण मिळालं, आता तुम्ही तिथं जाणार आहे, तर नेमकं तुमची मागणी काय राहणार आहे? सर्वप्रथम देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब ही बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे नगारा लोकार्पण सोहळ्याकरिता जगद्गुरू संत सेवालाल महाराज, संत बामणलाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या दर्शनाकरिता येत असल्यामुळे तमाम गोर बंजारा बांधवांतर्फे व बंजारा धर्मपीठतर्फे त्यांचं मी स्वागत करतो। कालपर्यंत आम्हाला शासनातर्फे फक्त तोंडी निमंत्रण होतं। आज आम्हाला जीतसर रात्रीला गिरीश भाऊ महाजन साहेबांनी फोन केला आणि सांगितलं सकाळी महाराज तुमचे 7 वाजता पाशीस येऊन जाईल। आपण सर्व महंत मंडळी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहाव्या आणि त्या अनुषंगाने आज आम्हाला पास उपलब्ध झाल्या। आम्ही सर्व महंतांना माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 15 मिनिटे बंजारा समाजाचे जे काही समस्या आहे, सामाजिक समस्या आहे, मूलभूत सुविधेसंबंधी समस्या आहे, शिक्षणासंदर्भात समस्या आहे, याविषयी आम्हाला 15 मिनिट दिलेले आहे। या 15 मिनिटामध्ये देशामध्ये बंजारा समाज हे SC म्हणजे कर्नाटकामध्ये SCमध्ये येतो, आंध्र तेलंगणामध्ये STमध्ये येतो, महाराष्ट्रात VJNTमध्ये येतो, MP गुजरातमध्ये OBCमध्ये येतो। तर माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना आम्ही सर्व महंत हे एक निवेदन देणार आहे, चर्चा करणार आहे की बंजारा समाजाला संपूर्ण देशामध्ये एका सूचीमध्ये समाविष्ट करावे। इथं आल्यानंतर नेमकंच काय काय करणार, म्हणजे मंदिरात कोणते जाणार आपल्याला माहिती आहे? इथे आल्यानंतर माता जगदंबा मातीच्या मंदिरात जाणार आहे, तिथून संत सेवालाल महाराजांच्या मंदिरात जाणार आहे, दर्शनाकरिता जाणार आहे, तिथून रामराव महाराज यांच्या मंदिरात जाणार आहे, दर्शन करून मग नगारा इमारतीवर भूमिपूजनासाठी जाणार आहेत। आपल्यासोबत काही अजून एक पासधारक आहे। दादा, तुम्हाला काय वाटतं नेमकं मोदी साहेब आले? मी प्राध्यापक विलास राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा परिषद। तमाम जगातील सर्व बंजारा समाजांना माझा जय सेवालाल। आज सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे आमच्यासाठी, बंजारा समाजासाठी, कारण की आमच्या पोहरादेवी तीर्थक्षेत्रावर इतिहासात प्रथमच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब इथं येत आहे। आम्हाला हा आजचा जो उत्सव आहे तो अतिशय आमच्या जीवनामध्ये अविस्मरणीय राहणार आहे। जय सेवालाल। हे होते आपल्यासोबत पोहरागडचे महंत व तसेच सामाजिक कार्यकर्ते। त्यामुळे इथं जे देशाचे जे पंतप्रधान येतील त्यांचा जो इथलचा दौरा तो ऐतिहासिक राहणार असणार असल्याचं इथं बोललं जात आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।